नमस्कार. माझं नाव सौरभ थोरात. हे आजकालचं समीकरण झाले प्रभाग क्रमांक 7 म्हणजे अमोल बापूसाहेब शिंदे आणि अमोल बापूसाहेब शिंदे म्हणजे प्रभाग क्रमांक 7. आजकाल बापूसाहेबांनी इतका प्रचार प्रसार केलाय, इतके कामं केलेत प्रभागामध्ये की बापूशिवाय इथं तगडा उमेदवार कोण दुसरा नाहीच. आणि समोर असं दिसतंय की समोरच्यांचा पराभव ऑलरेडी झालेला आहे. आणि तसंच आपले संतोषभाऊ असतील यांच्या माध्यमातून भरपूर विकासाची कामं झालेली आहेत. तरी येणाऱ्या 15 तारखेला सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, 3 बाण आणि 1 घड्याळ. आणि 16 तारखेला आपल्याला असंच जल्लोष करायचा आहे आणि अमोल बापूला आपला बुलंद आवाज करून महापालिकेत पाठवायचा आहे, अजून आपल्या प्रभागाचा विकास करायचा आहे. मी एवढंच सांगतो. तुमचं काय मत आहे? आमचं मत हे आहे, प्रभाग क्रमांक 7 म्हणजे अमोल बापू शिंदे यांचं चारही सुद्धा पॅनल निवडून आणायचं. आणि हा जो पॅनल आहे म्हणजे विरोधकच नाही आहे. खरं तर ह्या पॅनलला विरोधक नाही आहे. बाहेरून उमेदवार किंवा इथे उमेदवार आणून ऑलरेडी राष्ट्रवादीचे उमेदवार आणून भाजपमध्ये उभे केलेले आहेत. अमोल बापूला तसं जर बघायला गेलं तर बिनविरोध होतं काय असं वाटत असताना इथले स्थानिक किंवा स्थानिक नाही मध्यचे आमदार जे आहेत ते उपरे उमेदवार आणून समोर उभा केले की बाबा उमेदवाराला अडचण येण्यासाठी इथल्या. कारण की अमोल बापू शिंदे जे आहे ते जिल्हा प्रमुख आहे, ते बाहेरच्या प्रभागात पण त्याला बघा, हे प्रभाग तर आहेतच. आणि 3दा रिपोर्ट गेलाय की प्रभाग क्रमांक 7चा वनवे रिपोर्ट गेलाय की हा पॅनल येणार आहे शिवसेनेचा. युवा वर्ग याच्यामध्ये सर्वात जास्त आणि जेव्हा जेव्हा युवा वर्गाने राजकारण हातामध्ये तेव्हा तेव्हा सत्ता पलटलेली आहे, तर तशी पलटणार काय? कारण अमोल बापू शिंदे युवा वर्गाचे एक नेतृत्व आहे आणि त्यांचं काम करण्याची पद्धत या युवा